बातमी आता महत्त्वाची आहे। तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मनसे आता आंदोलन करतेय। मनसेच्या चित्रपट सेनेकडून तपोवनातील झाडांसाठी आंदोलन सुरू आहे। अमेय खोपकरांसह अनेक कलाकार या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपण बघू शकतोय। वृक्षतोडी विरोधात आता मनसे देखील चांगलेच आक्रमक झालेली आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। मनसेच्या चित्रपट सेनेकडून तपोवनातील या वृक्षतोडी विरोधात आंदोलन केलं जातंय आणि अमेय खोपकर यांच्यासोबतच अनेक कलाकार या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। तुमचा कुंभ तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आमचा प्राण घेऊ नका त्याच्यात आणि आमचा प्राणवायू पण घेऊ नका। नमस्कार, मी महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचा अध्यक्ष आहे। मला फक्त एवढंच बोलायचं आहे की मी आलोय मुंबईवर ना, नाशिकला मुंबई होऊ देऊ नका। मुंबई आणि याच कारणामुळे मागे उचलावं लागेल। आपण फक्त ऑक्सिजन बद्दल बोलतो इकडे की इकडे ऑक्सिजन कमी होणार, पण कार्बन फुटप्रिंट बद्दल अजून कोणी। तर तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मनसेचं हे आंदोलन आपण बघत आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये इथे मनसेचे कार्यकर्ते असतील, इतर पदाधिकारी देखील उपस्थित आहेत। सामाजिक राजकीय पाया पूर्ण नष्ट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा उद्देश असं सोनिया गांधी म्हणतायत। नेहरूंचं चारित्र्य हनन करण्याचा पूर्ण प्रयत्न केले जात आहेत असंही सोनिया गांधींनी म्हटलंय। सोनिया गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे। Is to not only diminish him as a personality, his universally recognized role in India's independent struggle and his early decades as a leader of an independent nation challenged by unprecedented problems, but it is also to demolish his multifaceted legacy in a crude and self-serving attempt to rewrite history. बातमी आता अमरावतीमधून आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं बाईक रॅली आणि कायल रॅली काढण्यात आली आहे। रॅलीमध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर सहभागी झालेल्या आहेत। महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना त्या अभिवादन देखील करणार आहेत आणि ही बाईक रॅली आपण पाहतोय। यशोमती ठाकूर या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। हे नया अकोल्याकडे स्वतःच्या नेत्या सन्माननीय यशोमतीताई ठाकूर